T20 विश्वचषक विजेत्या भारतीय क्रिकेट संघाची विजयी मिरवणूक थोड्याच वेळात मुंबईत मरीन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियमपर्यंत निघणार आहे. आपल्या लाडक्या क्रिकेट संघाचं स्वागत करण्यासाठी मुंबईकर क्रिकेटप्रेमींनी दुपारपासूनच मुंबई विमानतळ, मरीन ड्राईव्ह आणि वानखेडे स्टेडियमवर प्रचंड गर्दी केली आहे. विमानतळाबाहेर मोठ्या जल्लोषात टीम रोहित शर्माचं स्वागत करण्यात आलं. अग्निशमन दलानं जलवर्षाव करत संघाला अभिनव वॉटर सॅल्यूट केला. There's a number of people waiting there. वानखेडे स्टेडियमवर भारतीय संघाला BCCIच्या वतीनं 125 कोटी रुपयांचा धनादेश सोपवण्यात येईल. वानखेडे स्टेडियममध्ये भारतीय संघाबरोबर विजयोत्सव साजरा करण्यासाठी क्रिकेट रसिकांनी अलोट गर्दी केली आहे. आज सकाळी एअर इंडियाच्या विशेष चार्टर्ड विमानानं हा संघ दिल्ली विमानतळावर उतरल्यावर विमानतळाबाहेर त्यांच्या प्रतीक्षेत असलेल्या चाहत्यांनी त्यांचं जल्लोषात स्वागत केलं. बार्बाडोस इथे अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला अतिशय चुरशीच्या लढाईत पराभूत करून भारतीय संघानं 17 वर्षांनी विश्वचषक जिंकण्याची कामगिरी केली. त्यामुळे देशभरातल्या क्रीडा रसिकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. हा संघ मायदेशी परतण्याची प्रतीक्षा रसिक करत होते. मात्र बार्बाडोस इथे झालेल्या वादळामुळे भारतीय संघाला तिथेच थांबावं लागलं. त्यामुळे क्रिकेट रसिकांची प्रतीक्षा अधिकच लांबली होती. या पार्श्वभूमीवर आज दिल्लीत भारतीय संघ दाखल झाल्यावर चाहत्यांनी जोरदार घोषणा देऊन भारतीय संघाचं स्वागत केलं. दिल्लीमध्ये भारतीय संघ ITC मौर्या हॉटेलमध्ये पोचल्यावर या ठिकाणी एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. विश्वचषकाच्या प्रतिकृतीचा आणि भारतीय संघाच्या जर्सीच्या रंगातला एक आकर्षक केक भारतीय संघासाठी तयार करण्यात आला होता. हा केक संघाचे प्रशिक्षक आणि कर्णधारासह संघातल्या खेळाडूंच्या हस्ते कापून विजयाचा आनंद साजरा करण्यात आला. त्यानंतर भारतीय संघानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधानांनी सर्व क्रिकेटपटूंबरोबर दिलखुलास संवाद साधला.